बसून घ्यायचं सगळ्यांनी. टेक अ सीट. टेक अ सीट. रिलॅक्स एनर्जी. सगळ्यांनी एनर्जी रिलॅक्स करायची. आजचं सेशन कम्प्लिटली डिफरंट आहे. जस्ट बी विथ मी. Once again, welcome everyone to this beautiful session today. कम्फर्टेबली बसायचंय. चला सगळ्यांनी माझ्यासोबत एकदा दीर्घ श्वास घेऊया नाकाने आणि तोंडावाटे सोडायचं. येस, चलो एव्हरीवन, टेक अ डीप ब्रेथ. पुन्हा एकदा श्वास. आता ज्या अर्थी तुम्ही इथे जॉईन झालेलंच आहात, तर जरा इथंच लक्ष देऊया. फुल्ली इथंच प्रेझेंट राहूयात का? येस. ऑलराईट. जरा आपण आजचा जो सेशन आहे, आपण स्वतःला पुन्हा एकदा भेटणार आहोत. ऑलराईट. आज काही मॅनिफेस्टेशन नाही करणार आहे आपण, पण आपण आपल्या आतमध्ये जरा असं काहीतरी बघणार आहे आपण, की जे कुठंतरी काहीतरी लपलेलं आहे आणि तेच तुमच्या लाईफमध्ये रिपीट होत आहे, है ना? बऱ्याचदा सगळ्यांचं लक्ष असू द्या माझ्याकडे. बऱ्याचदा असं काय होतंय का तुमच्या लाईफमध्ये, की तुम्ही खूपदा असे स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करताय आणि राहताय पण, तुम्ही पॉझिटिव्ह राहताय, मोटिवेटेड राहताय, है ना? एक्झॅक्टली. पण जरा हा क्वेश्चन विचारायचा. सी, वी आर अ व्हेरी क्लोज स्मॉल कम्युनिटी आहोत आपण, आणि ही आपली ऑनेस्ट स्पेस आहे हे सगळ्यांना जाणवतं का? काही दिखावा नाहीये, काही वरचढ नाहीये, जे आपण आपले प्रिन्सिपल्स फॉलो करतो. सिम्पल लाईफस्टाईल आपण त्याच्या जवळ जातोय, जी सगळ्यांसाठीच हितकारक असेल, त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन होतील आणि सिम्प्लिफाईड होईल लाईफ. डू यू अग्री? ऑल राईट. राईट. तर तुमच्या आतमध्ये आज आपण बघणार आहोत की ज्या वेळेस मी डे टू डे लाईफ आलेला दिवस जेव्हा आपण पास ऑन करतोय, है ना, त्याच्यामध्ये स्वतःला कधी सांगता, कधी दुसऱ्यांना दाखवून देता की मी किती स्ट्रॉंग आहे, बघा मी नेहमीच इन्स्पायर्ड आहे, नेहमीच इन्स्पायर्ड दिसते, पॉझिटिव्ह आहे, मोटिवेटेड आहे. इन स्पाइट ऑफ दॅट कुठंतरी आपण अजून अडकलेलं फील करतोय. काहीतरी भीती आहे, कुछ दर्द छुपा है वहां पे, काहीतरी कन्फ्युजन आहे. असे काही आपल्या लाईफमध्ये पॅटर्न्स आहेत की ते कंटिन्युअसली रिपीट रिपीट होतात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग म्हणताय, नाही आय एम ऑल स्ट्रॉंग, किंवा दुसरे व्यक्ती तुमच्याकडे बघून म्हणतात वा व्हॉट अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. स्ट्रॉंग म्हणजे दिसणं नाही फक्त स्ट्रॉंग, तर जे सत्य आहे त्याला मी ऍक्सेप्ट करणं, मग ते कितीही, हम बोलते ना, कितना भी कड़वा हो जाए सच, है ना. तर आज मी तुम्हाला एका गोष्टीसाठी इन्व्हाइट करते. रेडी एव्हरीवन? रेडी? रेज युअर हँड्स. बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. इथे कोणीच तुम्हाला मोजमाप करायला नाहीये, तुम्हाला क्रिटिसाइज करायला नाहीये, तुम्हाला कोणीही कुठल्याही गोष्टीला कंपॅरिझन नाही करणार आहे. तर आज सगळ्यांनी आत्ता सगळ्यांचं लक्ष असू दे इथे. आपला जो काही सो कॉल्ड एक मुखवटा आहे आपल्याकडे, खरं तर तो थोडाफार पॉलिश्ड केलेला आहे. असं दाखवायचा प्रयत्न करतोय आपण की नाही, ऑल इज गुड. पण तो मुखवटा आज जरा आपण काढणार आहे. बी व्हेरी रिअलिस्टिक, बी व्हेरी ऑनेस्ट. स्वतःसोबत ऑनेस्ट राहायचंय. तुम्ही स्वतः बी यू. स्वतःला अजिबात जज करू नका. अरे मग मी हे बोलले तर माझा हा मुखवटा मी कसं काय समोर काढणार स्वतःलाच. माय डिअर फ्रेंड्स, काहीच राईट अँड रॉंग असं काहीच नसतं वर्ल्डमध्ये, है ना. पण जर मला माझ्यातला आतला डीप कचरा जर काढायचा असेल, जर मला खरंच रियालिटीमध्ये जर मला हील करायचं असेल, तर आजपर्यंत जे काही जरा मुखवटा दाखवतोय ना आपण, प्रिटेंड करतोय की एव्हरीथिंग इज ऑल गुड, ते आपल्याला एंड करण्याची गरज आहे. ऑल राईट. तर जेंटली स्वतःला विचारा बरं की माझ्या लाईफमध्ये काय बरं खरंच चॅलेंज आहे, कोणती गोष्ट न कळत कुठेतरी बॉदर करते मला,
किंवा मला एका लाईफच्या एरियामध्ये का बरं सारखं स्टक फील झालेलं आहे. मे बी एक एरिया असेल, दुसरा असेल. एरिया म्हणजे कुठला? हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, पर्सनल आयडेंटिटी, जी काय असेल. त्या एका एरियामध्ये का बरं मला स्टक फील होत आहे. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला फील होते की यार ये एरिया कुछ इसके काम करना चाहिए. असं कोणता पॅटर्न रिपीट होतोय? येस. एव्हरीबडी टेक युअर नोटबुक. सगळ्यांच्याकडे नोटबुक आहे जी आपली डीएमईची आहे. एक नवीन कोरं पेज काढा. मधलं पेज काढलं तरी चालेल. राईट. आणि सगळ्यांनी लिहायचंय. बी व्हेरी रिअलिस्टिक. तुम्ही मला सांगणार नाही, मी तुम्हाला सांगणार नाही, काही नाही. फील व्हेरी फ्री. आणि कोणत्या लाईफमध्ये एखादा जो पॅटर्न आहे तो कंटिन्युअसली रिपीट होत आहे, निगेटिव्ह पॅटर्न. कोणत्या बाबतीत जरा अजूनही स्टक व्हायला लागतंय, जे जिथं तुम्ही मला प्रत्येक वेळेस ते मेसेज करून सांगता, पर्सनल मेसेज करून सांगता, डॉक्टर ऑल इज गुड, ही एरिया राहिली आहे, बाकी सब अच्छा आहे, पण इथं अजून मला काही ओव्हरकम करता येत नाही. आस्क युअर सेल्फ. अँड आय एम व्हेरी शुअर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक ना एक एरिया अजूनही आहे. डू यू ऍग्री बाय द वे एव्हरीबडी? येस. स्टार्ट रायटिंग. बी व्हेरी ऑनेस्ट. काही लपवू नका. जो तोपर्यंत आपण बाहेर नाही काढत आहे तोपर्यंत आपण त्याच्यातून हील नाही होणार आहे कायमचं. माय डिअर फ्रेंड, तुम्ही कोणत्याही टेक्निक्स वर्ल्ड मधल्या घेतल्या आणि त्या टेक्निक्स खूप हायर टेक्निक्स तुम्ही वापरत बसला, सम ऑर द अदर टाइम इट इज नॉट गोइंग टू वर्क. अनटिल अँड अनलेस इथं हा जो लपलेला कचरा आपण जोपर्यंत काढत नाही तो आपण हील करत नाही. गॉट इट एव्हरीवन? जे कोणी आता नवीन जॉईन झाले, आजचा प्रश्न आहे आपल्यामध्ये, आपला जो काही आपण मुखवटा आपल्या चेहऱ्यावर, आपल्या वागणुकीवर आपण एक मुखवटा बांधलेला आहे, तो खोटा मुखवटा आहे, मास्क आहे, तो रिअल नाही आहे. तो जरा बाजूला हटून ऑनेस्टली स्वतःला विचारायचं आहे की नक्की माझ्या लाईफ मधले काय बरं खरं चॅलेंज आहे, काय नक्की मला बॉदर करतंय, कुठं स्टक फील झालंय, कोणता पॅटर्न माझ्या लाईफ मध्ये रिपीट होतोय काय जेव्हापासून तुम्हाला आठवतंय. काही फिल्ट्रेशन लावू नका, काही पॉलिश करू नका. तुम्ही बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. ऑलराईट. सगळ्यांनी लिहायचंय, बुक मध्ये लिहायचंय. डोंट वरी. जे काही असेल, तुमचं रिलेशनशिप मध्ये काही पेन असेल, मनी ब्लॉक आहे, अजूनही सेल्फ डाऊट आहे, काही भीती आहे कुठल्या तरी गोष्टींची, काही राग आहे, कोणते असे रिपीटेड पॅटर्न आपल्या लाईफ मध्ये जस्ट ऑब्झर्व करा. कुठे अजूनही तुम्हाला ब्लॉक वाटतंय, स्टक झालंय, अडकल्यासारखं वाटतंय. जिथेही आपण आज फर्स्ट स्टेप घेणार आहे अवेअरनेसची, ही आपल्या जर्नीमध्ये हिलिंगची फर्स्ट स्टेप आहे. मिळतंय सगळ्यांना? आपला ब्लॉक शोधायला मदत होतीये, राईट? येस. आपले निगेटिव्ह पॉइंट्स, आपले ब्लॉकेजेस, कुठं अडकल्यासारखं वाटतंय, फक्त आपण स्वतःला म्हणतोय की ऑल इज वेल, मी परफेक्ट आहे. कुठेतरी ज्या वेळेस एक डिस्कम्फर्ट येऊन जातो, मे बी दिवसभरात कधीतरी किंवा दररोज येत नसेल, पण अधून मधून वो आपको जरूर आपकी एनर्जी खाता है, वो वाला डिस्कम्फर्ट. बी वेरी ऑनेस्ट.
झाल्यानंतर रेज युअर हँड सर्टिफिकेट. मिळालं सगळ्यांना? डन एवरीवन. आता जो हा ब्लॉक आहे आपण जो काढलाय, मिळालं सगळ्यांना? रेज युअर हँड्स एव्हरीबडी. मिळालं सगळ्यांना आपला ब्लॉक, स्टक एरिया? मिळालं सगळ्यांना? ऑलराईट. तर आता हा ब्लॉक म्हणजे काय आहे बरं आपल्या लाईफ मध्ये? व्हॉट इज इट? हा प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम आहे तुमचा, राईट? प्रॉब्लेम आहे. हा जो आपण स्टक एरिया, ब्लॉक एरिया जो काढलाय, सगळ्यांनी जो लिहिलाय, व्हॉट इज इट? हा लाईफ मधला प्रॉब्लेम म्हणता येईल का? काय बोलणार आहे? प्रॉब्लेम? आय डोंट थिंक सो इट इज अ प्रॉब्लेम. ऍक्च्युली हा न कळत हा माझा एक पॅटर्न आहे त्या प्रॉब्लेमच्या मागचा, की सेम सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये रिपीट होतीये, सेम टाईपचे इमोशन्स रिपीट होतात, ते सेम टाईपच्या लोक माझ्या लाईफमध्ये पण येतात, ते अगेन अँड अगेन तीच लोक शो अप होतात. ब्लॉकेजेस म्हणजे पर्टिक्युलर सिच्युएशन नाहीये. ब्लॉकेजेस म्हणजे मी जे आज तुम्हाला शोधायला सांगितलं म्हणजे काय, हा एक पॅटर्न आहे. म्हणजे काय, माझी हॅबिट आहे, सवय आहे. आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्यातली हॅबिट नाही आहे फक्त, ही डीप रुटेड तुमच्या ब्रेन मध्ये, तुमच्या नर्वस सिस्टीम मध्ये बसलेली आहे. आणि मग हे आपण नक्की ओळखायचं कसं, जर हा रिअल ब्लॉकच नाही काढला तुम्ही, राईट? जर एखादी पाईपलाईन मध्ये ब्लॉक आलेला आहे तुमच्या किचन मध्ये, वॉशरूम मध्ये, व्हॉट एव्हर इट इज, पण तो ब्लॉक मी बाजूलाच नाही केला तर त्याच्यातून पाणी कसं सरळ वाहणार आहे? आणि जो काही अर्धवट ब्लॉक आहे आणि अर्धी जागा आहे त्याला पाणी व्हायला, तर त्याची कपॅसिटी बघा, त्याची आयडियल कपॅसिटी किती आहे? त्या पाईपची फुल कपॅसिटी आहे. पण हाफ पार्ट जो काय असेल, हाफ, थ्री फोर्थ, तो ऑलरेडी कसा आहे, ब्लॉक आहे. चाललंय ना, जीवन चल रहा है ना, दर दिवशीचा दिवस उगवतोय आणि पास ऑन होतोय. जसे सगळेजण आपलं रुटीन फॉलो करतात, दिवस येतोय आणि जातोय. ओके, राईट. आणि पण तो अर्धवट ब्लॉक अजून तसाच आहे. आणि मग आपण म्हणतो की यार, पाण्याची माझी कॅपॅसिटी मला करायचं, एखादं सेशन ऐकताय तुम्ही, एखादं टेक्निक शिकताय की माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट कसं करायचंय, बट देन फुल फ्लेश्ड होत नाहीये तुमच्याकडून, राईट? मग हा जो ब्लॉक आहे तो आपल्याला लक्षात नाही येते की तो अजून तसाच आहे. आणि मग माझ्या लाईफमध्ये मला फुल फ्लॅश काम करायचं त्याच्यावरती, मला 100% रिझल्ट हवेत, पण काहीतरी कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. मे बी काहीतरी रिलेशनशिप मध्ये टॉक्सिसिटी असेल, है ना? पैसा येतोय पण तो राहतच नाही, किंवा आला तरी तो लॉस होतोय, टिकत नाहीये, है ना? म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला एक कुठली तरी न कळत असणारी एक भीती आहे, तुम्हाला एक मोठी स्टेप घ्यायची आहे पण तुम्ही घाबरताय, नाही, से शायद नाही होगा. तुम्हाला युनिवर्स संकेत देतोय, रिपीटेडली सिग्नल देतोय की आय एम देअर, पण तुम्ही एक स्टेप मागे घेताय. आणि जो काही हा सिग्नल तुम्ही नोटिफाय केला असेल, राईट, ऍक्च्युली ह्याला प्रॉब्लेम म्हणून घेऊ नका तुम्ही. जसं मी एक सोल जर्नी, मॅजिकल हिलिंग मध्ये सोल जर्नी सांगितलेली आहे, आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे ना, की आपल्या ह्याच्यामध्ये केव्हापासून, आपण याच जन्माचं घेऊया, आपण अगदी पास्ट लाईफ मध्ये नाही जाणार आहे, पण याच जन्माचं जर घेतलं तर लहानपणापासून आपल्या मनावरती भरपूर सारे संस्कार, भरपूर सारे आघात सुद्धा झालेलं. डू यू एग्री एव्हरीवन? म्हणजे
पॉझिटिव्ह संस्कार आणि निगेटिव्ह संस्कार हे सगळ्यांचेच आयुष्यात झालेत, कोणीही त्याला अपवाद नाहीये. डू यू ॲग्री? आणि त्या संस्कारामधून आपण कळत न कळत, जसं इथं हाफ पाईप ब्लॉक आहे आणि पाणी चाललंय ना, अजून ते स्टॉप नाही झालेलं, ते कुठेतरी जागा काढत काढत हळूहळू ते पुढे जात आहे. तर ही जी आपले संस्कार आलेले आहेत त्यामध्ये कधीतरी भीती होती, कधीतरी चिडचिड होती. आपण बघा एकमेकांना म्हणतो, नाही नाही त्याला काही बोलू नका, त्याचा स्वभाव ना फार रागीट आहे. आणि आपण त्याला काय करतो की ऍक्सेप्ट करतो की नाही याचा ना असा स्वभावच आहे रागीट, एकदा चिडले की काही खरं नसतं. काही वेळेस आपल्या लाईफमध्ये या लाईफ मध्ये फ्लो मध्ये येत असताना आपण त्या एखाद्या कुठली तरी जी गिल्टची भावना असते, अपराधाची भावना, त्याच्यामधून येतो. काही अशा गोष्टी लाईफमध्ये झालेल्या असतात त्या आपल्याला आज आठवतही नसतील, पण लहानपणी कदाचित झाल्या असतील, की जिथे तो सेल्फ डाऊट कॅरी ऑनच झाले. पण मग लक्षात येत नाही की हा ब्लॉक आहे कुठे, आणि त्याला वर करणे आपण काय करतोय, त्याला पाईपला वरचा जो भाग आहे तो रिपेअर करायला लागतोय आपण, की पाईप बदलतोय, नाही, वरचा भाग जो काय असेल तो रिपेअरिंग करतोय. पण तो आतला ब्लॉक तो दिसतच नाहीये, तो काढलाच जात नाही. आणि मग माइंड मध्ये सतत काय चाललेलं असतं कळत ना कळत. बी व्हेरी ऑनेस्ट यार, नाही हो रहा है कुछ, डिफिकल्ट आहे लाईफ मध्ये. येस मला हा गोल पाहिजे पण इट लुक्स व्हेरी डिफिकल्ट. मग तो हेल्थ एरिया असो, रिलेशनशिप, मनी असो, वॉट एव्हर इट इज, है ना. मग तो एखादा पॅटर्न होतो की मला कळत नाही ही लोक माझ्याशी असे का वागतात बरं, मी तर सगळ्यांशी चांगलं वागते. यू नो व्हेरी ऑनेस्टली, बेसिकली तुम्हाला ऑनेस्टली माहित असतं की तुम्ही खरंच सगळ्यांचं कधी वाईट चिंतत नाही, सगळ्यांना मदत करताय, पण तुम्हाला रेकग्नाइजच नाही करत लोक, रादर निगेटिव्हली ट्रीट करतात. आणि मग तुमच्यात क्वेश्चन येतो, अरे क्या प्रॉब्लेम आहे, की लोक अशी का बरं वागतात आहे माझ्याशी, मी एवढं चांगलं वागून लोक मला रेकग्नाइज करत मलाच उलट सोडून जातात. आणि मग ती भावना येते, कुछ तो गडबड आहे मुझमें, आय एम नॉट गुड इनफ, है ना. म्हणजे तुम्ही एवढे सगळे प्रयत्न करता, मे बी ऑल टेक्निक्स, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक्स असेल, आपण डीएमई मध्ये दररोज येतो, लॉट ऑफ एफर्ट्स तुम्ही घेताय की तुम्हाला हा लाईफ मध्ये स्टक फिलिंग काढून टाकायचंय. बट समवेअर अदर तो जो पॉइंट आहे ना, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, तो रिझल्ट वाला पॉइंट. म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी रिअल ब्लॉक अजूनही एरिया आहे, है ना. म्हणजे आतमध्ये कुठेतरी रेजिस्टन्स आहे तुमचा, कळत न कळत तो तुम्हाला नोटीस नाही करता येत आहे. आणि मग आपण तो ओके टेम्पररी एखादा सेशन करतो, डीएमई असेल, मॅजिकल हिलिंग असेल, वॉट एव्हर इट इज, आणि टेम्पररी तुम्हाला वाटतंय हा आता मला खूप हलकं वाटतंय. काही अंशी तो पाईप मधला ब्लॉक थोडाफार काढला, जो अर्धा होता त्यातला अर्धा काढला, आणि तुम्हाला एकदम मोकळं वाटतंय, हा इट्स रिलीफ. बट तो ब्लॉक आहे तो अजून पूर्णपणे नाही निघालेला. आणि हा जो इमोशनल ब्लॉक आहे तोच आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे काम करतो बरं का, फिजिकल लेवलला सुद्धा. अँड दॅट्स हाव आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस, लिव्हरमध्ये ब्लॉकेजेस, किडनीमध्ये ब्लॉकेजेस, हे फेल्युअर ते फेल्युअर, काहीतरी कामाची गडबड होते तिथल्या फंक्शनिंग मध्ये. दिस इज ऑल इमोशनल ब्लॉकेजेस. दे पॅटर्न आपण जो कॅरी केलेला आहे, वी डोंट नो अबाउट द पास्ट लाईफ, पण लहानपणापासून आपण कळत न कळत तो पॅटर्न आपण कॅरी केलेला आहे. आणि म्हणून मग आपल्यामध्ये येतो की तुम्हाला खूप काही शेअर करायचं असतं, खूप काही बोलायचं असतं, पण तुम्ही मागे करता की नाही मला नाही येणार बहुतेक बोलता. तुम्ही रिस्क घ्यायला घाबरताय. जे काही तुमचं सत्य आहे तुमच्या लाईफमध्ये, जे आज मी तुम्हाला सांगितलं की अरे छोड दो, मुखवटा काढून टाका, की नाही आय एम ऑल गुड, मी परफेक्ट आहे, मी सगळं आहे. आस्क युअर सेल्फ की फिर कोणसा हो स्टक वाला एरिया, कुठं अजून अडकल्यासारखं वाटतंय इमोशनली. आणि ते ट्रुथ, जे आज सत्य मी तुम्हाला फेस करायला सांगितलेलं आहे. कारण जर मी त्याच्यामध्येच राहिलं ना, की हा ब्लॉक पाईप हा कायम असाच राहणार आहे. आणि जो हाफ ओपन आहे त्याच्यामधून तुम्ही तुमचा लाईफचा फोर्स करणार आहे, की इथे खूप सारा टेक्निक घेतला, खूप काही शिकलो, मॅनिफेस्ट करायला लागले, काही अंशी गोष्टी मॅनिफेस्ट होतील. बट फिर भी वो पीस आहे ना, पीस, दॅट्स कामनेस, दॅट समवेअर अ द अदर, की तिथं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. थ्रू आउट द डे तुम्ही खूप सारं पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करत असाल, कंटिन्युअस अफर्मेशन बोलता, आय एम पॉझिटिव्ह, आय एम इन्स्पायर्ड, आय एम मोटिवेटेड.
बट कुठेतरी खोलवर तुम्हाला वाटेल कुछ तो गडबड आहे. येस. तर हा ब्लॉक कुठे आहे ना, तुमच्या कॉन्शियस माइंड मध्ये नाहीये म्हणून तो लक्षात येत नाहीये. तो कुठेतरी खोल डीप सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे, त्या ब्रेनच्या पॅटर्न मध्ये, नर्वस सिस्टमच्या पॅटर्न मध्ये. आणि त्याला जे सोल्युशन काढायचंय हे सरफेस लेवलला काढतं का, जे आपण करतोय ना, लेट इट बी डीएमई असेल. ऑफकोर्स काही अंशी डीएमई खूप खोलवर लोकांची अल्टिमेट लाईफ चेंज करून टाकते. डू यू अग्री? बट अगेन दॅट इज अ सरफेस लेवल का टेम्पररी सोल्युशन. जर तुम्हाला एखादा सेशन ट्रान्सफॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि खरंच चेंज झालेला आहे, एक्झॅक्टली, तर तसाच तो चेंज जर माझा अर्धा राहिलेले ब्लॉक जर निघाला आणि जेव्हा तुम्हाला ते खरी पीस वाटेल, दॅट इज द मोमेंट यू विल सी ओके. बट अजूनही तुमचं हिलिंग 100% झालेलं नाहीये. अजूनही तो हाफ पार्ट राहिलेला आहे, हाफ काम राहिलेलं आहे करायचं. अँड दॅट इज द माय डिअर फ्रेंड्स, की हा पॅटर्न अजूनही तुमच्या सोबत आहे. म्हणून आज आपण हा वेळ दिलाय स्वतःला, की जिथे अवेअरनेसनी, है ना, की जिथे जाणीवपूर्वक मी विचार करणार आहे की नक्की कुठला ब्लॉक आहे माझ्या लाईफमध्ये. आणि जेव्हा तुम्ही आज जे काही लिहिलंय ना, आजपासून तुमची जर्नी, चेंज वाली जर्नी, तो जो काही 1% 2% असेल ब्लॉक रिलीज करण्याची जर्नी चालू झालेली आहे. सो आजपासून ना, बी व्हेरी रिअलिस्टिक, बी व्हेरी ऑनेस्ट. जे काही आतमध्ये आणि बाहेर ब्लेम करतोय ना आपण, लोक असतील, सिच्युएशन असेल, फॉर्च्यून असेल, लक म्हणतो आपण, की अरे आज लकच खराब आहे, है ना. जो काही तुमच्या आतमध्ये पॅटर्न आहे ना, हा, तर तो जो आहे त्याला तुम्हाला आज रिअलाइज होईल. पॉवर तुमच्यामध्ये जे आपण नेहमी बघतो ती पॉवर बाहेर असते का? खरी पॉवर प्रत्येकामध्ये, युनिव्हर्सने सगळ्यांना एकसारखं बनवले, किसी को दूजा भाव नाही दिखाया है, राईट. ती पॉवर सगळ्यांच्या आतमध्ये. पण जोपर्यंत मी हा पॅटर्न किंवा ही जी सायकल माझी रिपीट रिपीट होतीये, जोपर्यंत ते मी ब्रेक नाही करत, आणि ती ब्रेक कशी करणार आहे? आज जो तुम्हाला जाणवलाय की ओ या, दिस इज माय स्टक एरिया, आणि जोपर्यंत तो ब्रेक नाही करत आहे, तो पॅटर्न तुमच्या लाईफमध्ये आज नाही, आज सगळं सुरळीत चाललेलं वाटेल, काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी अगेन दॅट इज गोइंग टू रिपीट रिपीट रिपीट. तर आज आपण काय करतोय, आज ओळखलाय आपण आपला पॅटर्न, करेक्ट एव्हरीवन, है ना. ऑब्झर्व केलाय. आज दिवसभरात जरी काहींना शक्य नसेल झालं कम्प्लीट बघणं अजून स्वतःचा पॅटर्न, तर आज ऑब्झर्व करा दिवसभर, विचार करा, शोधा की कुठला पॅटर्न आहे, आणि द नेक्स्ट स्टेप कम्स, आपल्याला त्याच्यातून शिफ्ट करायचं है ना. तो राहिलेला अर्ध माझा जो काही ब्लॉकेज त्याला मला रिलीज करायचा आहे, आणि दॅट इज गोइंग टू बी युअर शिफ्टिंग. आणि ज्यावेळेस हा रिलीज होणार आहे, मग त्याच्या 100% फोर्सनी तुमचं ब्लॉकेजेस रिलीज होऊन पाणी वाहणार आहे की नाही, दॅट इज व्हॉट इज द मॅनिफेस्टेशन आपल्या लाईफमध्ये होणार आहे की नाही. अँड दॅट इज वेअर युअर ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट्स, राईट. म्हणून पॅटर्न ओळखणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, राईट. आता काहींना जर क्वेश्चन असेल की अरे नाही हो रहा, कसं ओळखायचं पॅटर्न, पण ज्यावेळेस तुम्ही हे ओळखणार आहे, तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे, तेव्हा ही जी पहिली वाली सायकल आहे ना, आपण आजपर्यंत लोक येतात, लाईफ दिवस जे सगळेजण करतात, सकाळी उठतो आपण, घरातली कामं करतो, कामाला जातो, येतो, अँड द सेम सायकल, सेम सायकल. इज देर एन स्पार्क लाईफ मध्ये? असं स्पार्क आहे का की यार यस, ये मेरी लाईफ आहे, दिस इज माय एनर्जी? सगळ्यांच्याकडे तो असतो, पण त्याला आपण ओळखत नाही, त्याला सप्रेस करून ठेवलेलं आहे की नाही, कारण माझी रिस्पॉन्सिबिलिटी, मला हे करायला पाहिजे, दॅट्स. पण देर इज नो स्पार्क. आउट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही डे टू डे लाईफ सर्कल रिपीट करताय. ऍग्री एव्हरीवन? पण जेव्हा हा पॅटर्न तुम्ही ओळखणार आहे ना, हे रिपीट होत असणारी सायकल आपल्याला तुटायला मदत होणार आहे, त्याची सुरुवात होणार आहे, बरोबर. आणि मग ग्रोथ कशी होणार आहे? रॅन्डम एफर्ट्स घेऊन नाही होणार आहे. आज केलं उद्या नाही, आज ओके, आज मी डीएमई ला आलो, आय मीन एक्झाम्पल देते, वॉट एव्हर जे काही तुम्ही एफर्ट्स घेत असणार तुमच्या ग्रोथसाठी, पण जोपर्यंत एक्झॅक्ट रूट नाही सापडणार आपल्याला, त्या झाडाची वाढ होणार आहे का? की त्याला न्यूट्रिशन नक्की काय पाहिजे बरं? प्रत्येक झाडाचं न्यूट्रिशन वेगळं असू शकतं. जी कुंडीमध्ये आपण जी झाडं लागतो,
प्रत्येक डिफरंट टाइप्स असतं, राईट? तर त्याला ते प्रॉपर एन्व्हायरमेंट मिळतंय का, म्हणून एक्झॅक्ट रूट माझ्या काय ब्लॉकेजेस, तिथं जर तुम्ही तिथपर्यंत नाही पोचला, तुमचे रिझल्ट काय मिळतील, पुन्हा खाली डाऊन मिळतील काय. पण एक्झॅक्ट तुम्हाला रूट जर तुम्हाला सापडलं, तुमचा ब्लॉक, तुमचा जो स्टक एरिया सापडला, तर तुमचे रिझल्ट अजून जास्त फास्ट. व्हॉट इज रिझल्ट, आय मीन तुम्हाला हवी असणारी लाईफ. मी मॉनिटरी टर्म मध्ये नाही बोलत आहे रिझल्ट, मी तुम्हाला हवी असणार आहे तुमच्या लाईफचा जो ब्लॉकेज आपण काढणार आहे, क्लॅरिटी आणणार आहे आपल्याला, की जिथे लाईफमध्ये अरे आज तो सब ठीक चल रहा है, पुन्हा स्ट्रगल्स येतात आहे, पुन्हा रिपीट होत आहे. तर या क्लॅरिटी मधून, आजच्या आपल्या या क्लॅरिटी सेक्शन मधून आपले हे स्ट्रगल्स आपण कमी करणार आहोत. या आणि जे काही ना आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याला तुमचा एनिमी म्हणू नका. यार मेरी लाईफ में हमेशा माझ्याच बरोबर असं का होत आहे, आय एम सच अ गुड पर्सन, आरंट यू? म्हणूनच तुम्ही इथे आहात. एक्झॅक्टली, राईट. पण तो तुमचा असणारा प्रॉब्लेम जो स्टक एरिया आहे, इट्स जस्ट दॅट तो ब्लॉकेज आहे, म्हणजे एका ठिकाणी ती थांबलेली एनर्जी आहे, त्याला रिलीज करायचं, त्याला वाट करून द्यायची आपल्याला, की जेणेकरून यस मी तो रिलीज, ती शांतता माझ्या लाईफ मधली, की मी इनफ आहे, हे जे फिलिंग आणणं, हे नेक्स्ट लेवलची ग्रोथ आहे आपली. आपल्याला टेम्पररी फिजिकल जे मॅनिफेस्टेशन करायचंय, मला एवढा पैसा हवाय, माझी हेल्थमध्ये हे चेंज हवंय, मला हेअर रिलेशन मध्ये चेंज, दिस इज ऑल फिजिकल मॅनिफेस्टेशन. ते काही प्रमाणात होतील, काही प्रमाणात नाही होणार. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचा ब्लॉक ओळखणार आहे, दॅट इज द पॉइंट की तुमचा खरा ब्रेक थ्रू तुमच्या लाईफमध्ये सुरू होणार आहे. व्हॉट इज ब्रेक थ्रू? की जो एखादा मोठा अडथळा होता तुमच्या लाईफमध्ये आजपर्यंत, आणि तो जसं की, आणि एकदम इझिली तो रिलीज झाला, आणि जे तुम्हाला हायचं वाटतं, वाव. म्हणजे बऱ्याचदा आपल्या डीएमई मधून, आपल्या बाकीच्या कोर्सेस मधून एक एक पॉइंट कळतो तुम्हाला, आणि तुम्हाला वाटतं अरे आज एकदम रिलॅक्स वाटलं. दॅट इज युअर ट्रान्सफॉर्मेशन पॉइंट. ऑल राईट. सो आज दिवसभर तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. जज करू नका माय डिअर स्वतःला, की अरे हे लिहू का नको. बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट जे काय, आणि आय नो दॅट जेव्हा तुम्ही विचार करणार आहे, तुम्हाला सगळे ब्लॉक सापडणार आहेत. या तर ती थांबलेली एनर्जी आहे ना, त्याला आपल्याला रिलीज करायचं, सो दॅट आपण नेक्स्ट लेवलला पोहोचूया. आपल्याला जी लाईफ हवी आहे ती घडवायला सुरुवात करूया, बिकॉज वी आर नॉट अ ऑर्डिनरी पीपल. जो लोग दुनिया में आते हैं, जो रूटीन फॉलो करते हैं, ऐसे ही चले जाते हैं. दिस इज अ नॉर्मल, राईट. बट द मोमेंट आपण आपले ब्लॉक्स ओळखून आपल्या या नवीन ब्रेक थ्रू जर्नीमध्ये एंटर करणार आहे, आज दिवसभर स्वतःला वेळ घ्या. ऑन दिस वीकेंड ऑल्सो ट्राय टू फाइंड आउट व्हॉट आर युअर ब्लॉकेजेस, आणि मग आपण त्याला हील कसं करायचं, आय विल अंडरस्टँड. तुम्ही शेअर करा तुमचे ब्लॉकेजेस काय आहेत, काय नाही, आणि विल सी. आपण पर्सनल सेशन मधून, आय अंडरस्टँड सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ग्रुपमध्ये नाही बोलू शकत आहे. काही तुम्हाला पर्सनल चॅलेंजेस आहेत, राईट. तुम्ही त्यासाठी मला पर्सनल कॉल्स, मेसेजेस करता की डॉक्टर मॅथ दिस इज द चॅलेंज. सो आय एम हिअर, की आज तुम्हाला मी इथे इन्व्हाइट करेन, की जे काही तुम्हाला असं वाटतं की हा दिस इज द पर्सनल ब्लॉक, तुम्हाला कदाचित लक्षात येत नसेल, इट्स ओके, जस्ट कम अँड शेअर विथ मी. 1-to-1 कॉलमध्ये तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला असणारे, आपण तो लाईफचा पॅटर्न शोधून काढू शकतो, तुमचे असणारे ब्लॉकेजेस शोधून काढू शकतो, सो दॅट इट विल बी व्हेरी इझी की उसको रिलीज करना कैसे. जोपर्यंत त्याला आपण रिलीज नाही करणार आहे, तुम्ही एक शब्द म्हणता, नाही नाही पॉझिटिव्ह राहायचं, नाही आय एम ऑल पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणतात पॉझिटिव्ह. फक्त हे शब्द बोलून की मला पॉझिटिव्ह राहायचंय, आपण 24 hours पॉझिटिव्ह राहू शकतो का? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 महिने, एव्हरी डे पॉसिबल? नो. अगेन यू गोइंग टू डीप डाईव्ह घेता, अगेन कम बॅक. फक्त मी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे म्हणून नाही होणार, बिकॉज दिस ब्लॉकेज, जो आधा जितना भी है ब्लॉकेज, इट क्रिएट्स, तो तुम्हाला इन्स्पायर्ड मोटिवेट लाईफ ती एनर्जी नाही देऊ शकत आहे. दॅट्स वॉट वी आर गोइंग टू डू इन द स्मॉल कम्युनिटी, की आपण आपल्याला पर्सनल ब्रेक थ्रू लेवलला घेऊन जाणार आहे, की जिथे तुम्ही तुमचे ब्लॉक्स आयडेंटिफाय करणार आहे, सगळ्या रूट लेवलला, एनी लेवल, हेल्थ असो, मनी, रिलेशनशिप, माइंडसेट असो. या तर आज स्वतःला हे एक गिफ्ट द्यायचंय. लेट्स फाइंड आउट. रेडी एव्हरीवन? आज कराल तुम्ही या फुल वीकेंडमध्ये तुमचा पॅटर्न आयडेंटिफाय करा, आणि जिथं तुम्हाला नाही लक्षात येणार आहे, कम टू मी. टीम सोबत 1-to-1 कॉल अरेंज करा,
त्याच्यामध्ये आय विल हेल्प यू टू गाईड. आणि जिथं आपल्याला ब्लॉक करणार आहे तिथं आपण लगेच त्याला आपण कसं हील करायचं, त्याला ओव्हरकम कसं करायचं, वी आर गोइंग टू डू दॅट. ऑल राईट. सो आपण त्याच्यासाठी, बिकॉज आय अंडरस्टूड की प्रत्येक जण कधी ना कधी, तुम्हाला असं वाटतं ना, या आपल्याकडे ग्रुप सेशन्स आहेत, ग्रुप हिलिंग सेशन्स आहेत, कोर्सेस आहेत, वी डू दॅट. इन स्पाइट ऑफ दॅट तुम्हाला पर्सनल येतात गोष्टी आणि तुम्ही पर्सनली शेअर करता, बट दॅट टेम्पररी तुम्हाला रिप्लाय करणं, इट मे नॉट बी इनफ अंटिल अनलेस वी डीप डाईव्ह रूट मध्ये. केव्हापासून? सिन्स वी आर बॉर्न वी डोंट नो व्हॉट हॅज हॅपन. आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या सिस्टीम मध्ये काय काय चेंज झालेले आहेत. आणि मेमरी इज अ सुपर पॉवरफुल, तुमचं काय म्हणतात, पॉवर्ड हाऊस आहे. सब याद रखता है. तुम्हाला जरी वाटलं असेल, नाही नाही मैं सब भूल गया, नाही नाही मी त्या व्यक्तीला फुल माफ केलेलं आहे, नाही नाही काही नाही आहे, बट यू हॅव टू सी मी इथली मेमरी माझी इरेज झालीये का किंवा रिप्लेस केली आहे का. अंटिल अनलेस ते 100% जर ते काम होणार नाहीये, यू आर नॉट एबल टू रिलीज. आणि जे आपण स्वतःला सांगते, नाही नाही आय एम ऑल डन, मी आता माफ केलेलं आहे. हा, बराच आपल्या काही हिलिंग प्रोसेस मधून वी हॅव डन इट, 100% डन झालेलं आहे. बट आपण आजचं सेशन घेतलंय की व्हॉट इज स्टिल लेफ्ट, क्या है यार, कि अभी तक मुझे जो चाहिए वो क्यों नहीं मिल रहा है, राइट. तर ते फाइंड आउट करून आपल्याला आपली ही जर्नी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. येस एव्हरीबडी विल डू दॅट ऑन दिस वीकेंड. कारण जर हा स्टक पार्ट किंवा हे जे काही कचरा आहे जोपर्यंत काढत नाही, हाऊ मच एव्हर यू डू ऑल द टेक्निक्स, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बेसिक ऍडव्हान्स वॉट एव्हर यूज, कुठंतरी ही मेमरी तुमच्या याच्यामध्ये राहणार आहे आणि त्याला ऍक्सेप्ट करून आपण त्याला हील करणार आहोत. ऑल राईट. सो इट्स अ व्हेरी सिम्पल डिसिजन आजचा, की स्वतःसोबत राहायचं, विचारायचंय, शोधायला प्रयत्न करायचा आहे. जे कोणी मेडिटेशन करत असतात, तुम्ही त्या मेडिटेशन स्टेटमध्ये झाल्यानंतर, त्या मौन ह्याच्यामध्ये गेल्यानंतर यू विल एबल टू आयडेंटिफाय युअर ब्लॉक्स. युनिवर्स को बोलतो, युनिवर्स प्लीज हेल्प मी, या वीकेंडला मला हेल्प कर माझे ब्लॉक्स फाइंड आउट करण्यासाठी, सो दॅट आपण आपल्या नेक्स्ट जर्नीकडे एक वाटचाल चालू करूया. सो कम हिअर, यू आर ऑल आर इन्व्हायटेड. तुम्ही 1-to-1 टीमशी बोलून सेशन हे करू शकता. अँड तुम्ही ऑलरेडी हाफ वर्क तुम्ही केलेलं असणार आहे, तुम्हाला माहिती आहे की यस मला काय ब्लॉकेजेस वाटतात आहे. अँड टेक युअर टाइम 1 day 2 day, हा फुल वीकेंड घ्या अँड आयडेंटिफाय अँड राईट इट. डोंट वरी, कोणी नाही बघणार आहे तुमचं काही, राईट इट व्हॉट एव्हर इट इज. अगदीच तुम्हाला वाटत असेल की नाही मी जर लिहिलं आणि कोणी चुकून वही बघितली, दॅट बी चॅलेंज, इट्स ओके, डोंट राईट इट, कीप इट. पण तुम्हाला माहितीये की व्हॉट इज युअर ब्लॉक. ऑलराईट एव्हरीबॉडी, या कोणाला शेअर करायचंय की येस तुम्हाला असणारे तुमचे ब्लॉकेजेस काय आहेत, एक्झाम्पल द्यायचंय तुम्हाला. एक्झॅक्टली विजया, व्हेरी राईटली सेड. हे जे काय अजून थोडंसं आहे ना, अरे बाकी सगळं ठीक आहे, पण जो हा पण येतो ना मध्ये, दॅट इज युअर ब्लॉक. या, येस रुपाली, यू आर ऑल इन्व्हायटेड. बी व्हेरी फ्रँक हिअर. तुम्हाला कोणी इथे जज करणारे नाहीये, तुम्हाला कधीही कोणी तुम्हाला क्रिटिसाइज नाहीये, एवढं पण कळत नाही असं कुछ नाही आहे. वी आर हिअर टू सपोर्ट इच अदर.